नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पुणे हिट अँड रन प्रकरण सरकार ऍक्शन मोडवर. राज्याचे गृहमंत्री फडणवीसांची अचानक पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट. कल्याणी नगरमधील अपघाताचा फडणवीसांकडून आढावा. बाल न्याय मंडळानं आरोपीला संज्ञान ट्रीट करण्याबाबत वेगळी भूमिका घेतली. फेरविचार न केल्यास पोलीस वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागणार. फडणवीसांची माहिती. पुण्यातली घटना गंभीर आहे. अपघात प्रकरणामध्ये कलम 304 लावण्यामध्ये आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आणखी कठोर कारवाईबाबत पोलिसांसोबत चर्चा झाल्याची माहिती. बस ट्रक ड्रायव्हरकडून अपघात झाल्यास 10 वर्षांची शिक्षा. श्रीमंतांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडीखाली दोघांना चिरडतो. त्याला निबंध लिहायला सांगतात. न्याय सर्वांसाठी समान हवा. पुणे अपघात प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपीच्या आई वडिलांना शिक्षा करा. मृत मुलांच्या पालकांचा टाहो. माझ्या मुलाला मारून टाकला, आम्हाला न्याय मिळावा. मृत अश्विनी कोष्टाच्या आईची मागणी. आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टामध्ये हजर करणार. तर काल वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेलं. पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी. विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयामध्ये खटला सुरू असल्याची माहिती. भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजांशी हातमिळवणी केल्याचा आरोप. अपघाताबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. कोणतेही ब्लड रिपोर्ट अजून आलेले नाहीत. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. सीसीटीव्हीमध्ये आरोपीला कोणी पिझ्झा बर्गर दिल्याचं आढळलं तर अशा पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करू. देवेंद्र फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन. पुणे अपघातामधील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. कोझी बारचा मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेची 24 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी. पुणे अपघात प्रकरणामध्ये कल्याणी नगरमधील कोझी आणि ब्लॅक दोन्ही पब सील. नियमबाह्य मद्यविक्री केल्यानं पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये आले होते. माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांचा आरोप. राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी विशाल अग्रवालांकडे नोकरी केली होती. त्यांच्याकडे नोकरी केली तेवढाच त्यांचा आणि माझा संबंध. सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण. अल्पवयीन आरोपीनं ज्या पबमध्ये मद्यप्राशन केलं त्याच्यावर कारवाई. दोन्ही पबचा लायसन्स सस्पेंडचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश. तसंच उशिरापर्यंत चालणाऱ्या पब बार तपासणी मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चालवण्यात येणार. पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन. राजकीय दबावाला बळी पडू नका, कठोर कारवाई करा. पुणे पोलीस आयुक्तांना आदेश. एका माजोरड्या दारुड्या मुलामुळे 1-2 जण मरण पावले. अजित पवार गटाचा एक आमदार आरोपीला वाचवतोय. पोलीस आरोपीला पिझ्झा बर्गर खायला देतात. पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा. संजय राऊतांचा हल्लाबोल. पुणे अपघात प्रकरणामध्ये मुलाचे वडील पब मालक ताब्यात. आरोपी मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही ऑनलाईन बिलाद्वारे स्पष्ट. आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीकरता पाठवलेत. अहवाल प्रतीक्षेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. सुमार कलम लावून पोलिसांकडून केस खिळखिळी करण्याचा प्रयत्न. पुणे अपघात प्रकरणी वकील असीम सरोदेंचा पोलिसांवर गंभीर आरोप. आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांना धमक्या दिल्याचाही दावा. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब. वडिलांनीच त्यांच्या मालकीची पोर्शे कार दिली असून कार चालवण्याचे प्रशिक्षणही घेतलेलं नाही. पार्टीसाठी वडिलांनीच परवानगी दिल्याची वेदांची माहिती. विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पुणे अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. पुन्हा एकदा केंद्रामध्ये मोदी सरकार येणार. 2019 पेक्षाही जास्त जागा यावेळेला माहितीला मिळणार. मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीला भरघोस यश मिळणार नाही. बच्चू कडूंचा माहितीला खर्च आहे. लोकांमध्ये नाराजी असल्याचाही दावा. राज्यात मवियाच्या 40 पेक्षा जास्त जागा येतील. मोदींबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड. मतांच्या रूपानं मोदींवरील राग. नाना पटोलेंचं वक्तव्य. मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही 45 पार जाऊ. मुंबईमध्ये 6 जागा आम्ही जिंकू. महाविकास आघाडीला जनता त्यांची खरी जागा दाखवेल. प्रवीण दरेकरांचा विश्वास. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट कामाला. 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक. बैठकीमध्ये मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातील मतदानावर चर्चा होणार. शिंदेंची ऑफर अमोल कीर्तीकरांनी नाकारली. अमोल कीर्तीकर निष्ठावंत आणि कणखर. मुलाचं कौतुक करताना शिंदेगडाच्या गजानन कीर्तीकरांचं भुया उंचावणारं विधान. मतदान करण्याचं आवाहन संभ्रम निर्माण करणारं नाही. ज्यांना संभ्रम निर्माण करणं वाटतंय त्यांनी संविधान वाचावं. संजय राऊतांचा आशिष शेलार यांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिल्यावर पराभव म्हणजे काय हे समजलं. राऊतांचं रडगाणं पाहून मोदी पुन्हा येणार हे निश्चित. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावे. 4 जून नंतर लंडनला पळण्याची तयारी. नितेश राणेंचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल.
माढा लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार? योगेश आणि निलेश पाटील या दोन भावांनी लावली पैज. भाजपच्या समर्थकांना दिलं 11 बुलेटचं चॅलेंज. तुतारीचाच आवाज घुमणार असल्याचा दावा. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू. प्रत्येक तालुक्यामधील पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निवडणुकीची माहिती म्हणून आढावा बैठक. दानवेंची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याची चर्चा. राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता काही कारणानं दुखावला आहे. मावळचे माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणेंचं वक्तव्य. माहितीमध्ये तेढ होईल अशी वक्तव्य करू नयेत, सुनील शिळकेंचा सल्ला. अरविंद सावंत गेल्या वेळेस मोदी लाटेवर निवडून आले होते, यावेळेला ते निवडून येणार नाहीत. मिलिंद देवरा यांचा ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यावर निशाणा. निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार काल पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांची निवडणूक आयोगावर टीका. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामावर संशय. बजरंग सोनवणेंचा आरोप तर मुंडे आडनाव असल्यानं त्यांच्यावर संशय घेतला असेल. अजित पवार गटाच्या रेखा फड यांचा पलटवार. लोकसभा निकालाआधीच शिरूरमध्ये आढळरावांच्या विजयाचे बॅनर. उत्साही कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटील यांच्या विजयाची बॅनरबाजी. आनंद दिघेंच्या बहीण अरुणा गडकरींना पॅरालिटिक अटॅक. मुख्यमंत्री शिंदेंकडून अरुणा गडकरींच्या तब्येतीची विचारपूस. अरुणा गडकरींवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार. बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरच्या घरासमोर पुन्हा आंदोलनाचा इशारा. तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीनं अंगरक्षकाची आत्महत्या. बच्चू कडूंचा आरोप. सोलापूरच्या करवाळ्यामधील उजनी धरणामध्ये बोट उलटली. 6 ते 7 बेपत्ता. एकाचा जीव वाचवण्यात यश. दुर्घटनेमध्ये काही जण बुडाले असल्याची भीती. शोध मोहीम सुरू. घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीनं उभारलेलं होर्डिंग काढणार. बीएमसीकडून दादर परिसरातील होर्डिंग हटवण्याचं काम सुरू. 12वी बोर्डाचा निकाल जाहीर. 24 मे पासून 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू. मुंबईतील 2385 महाविद्यालयामध्ये होणार नोंदणी प्रक्रिया. यावर्षीपासून 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षण. अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह 642 कोर्सेसचा समावेश. राज्य शासन दरवर्षी 1800 कोटींचा भार उचलणार. यंदा पीओपी गणेश मूर्तींना सरसकट बंदी. मुंबई महापालिकेचा निर्णय. यंदा शाडूच्या मूर्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. आई तुळजाभवानीच्या सोने चांदी अपहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार. 7,19 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप. तुळजाभवानी मंदिरातील 2 खासगी सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी. भाविकांशी गैरवर्तन केल्यानं मंदिर संस्थानाची कारवाई. किर्गिस्तानमधील हिंसाचाराचा बीडमधील विद्यार्थ्यांना फटका. एमबीबीएसचं शिक्षण घेणारे बीडमधील 10 तरुण किर्गिस्तानमध्ये अडकले. विद्यार्थ्यांना सुखरूप भारतामध्ये परत आणण्याची कुटुंबांची मागणी. पांडुप आणि मुलुंड परिसरातील पाणीपुरवठा 24 ते 25 दरम्यान बंद असणार. गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाच्या कामामध्ये जलवाहिनी वळवण्याचं काम सुरू. मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनच्या नावामध्ये बदल. मोतीलाल ओसवाल असं नवं नाव. संयुक्त पोलीस आयुक्तांचा अभिनेता शैलेश लोढाची उपस्थिती. मुंबईमध्ये म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत फलक म्हाडा हटवणार. म्हाडाचं अनधिकृत जाहिरात फलकांचं सर्वेक्षण सुरू. मुंबईतील नालेसफाई 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे आदेश. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक. सीएनजी टंचाईनं पुणेकरांचे हाल. रांगेमध्ये तब्बल 8 तास थांबण्याची वाहन चालकांवर वेळ. नवी मुंबईमधल्या तुर्भे परिसरामध्ये गुन्हेगारीमध्ये घट. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या विविध उपाययोजना. नवी मुंबईमध्ये सलग 3ऱ्या दिवशी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. 31 मोठे होर्डिंग हटवले. वाशी गावाजवळच्या अवाढव्य होर्डिंगचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा. होर्डिंग तपासण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 80,000 मतदारांची नावं गायब. फेरनिवडणूक घ्या, अन्यथा आमरण उपोषणाचा अभिजित बिचुकलेंचा इशारा. निवडणुकीच्या काळामध्ये झालेला वाद विसरून नाती मैत्री जपा. ठाण्यामधल्या पाचपाखाडी परिसरामध्ये भाजपची बॅनरबाजी. बॅनरची सर्वत्र चर्चा. राज्यभरात ज्येष्ठांसाठी महारेराची नवी नियमावली लागू. गृहनिर्माण प्रकल्पामध्ये इमारत संकल्पचित्र, जिने, लिफ्ट, रॅम्प अशा प्रत्यक्ष घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश जारी. साताऱ्याच्या कराडमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक. 3 पिस्तूल आणि 2 दुचाकी हस्तगत. कराड पोलीस आणि एलसीबीची कारवाई. पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यामध्ये दुष्काळाचं सावट. नीरा नदीपात्र कोरडं पडल्यानं जनावरांना पाणी मिळेना. जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या सेनगावमध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाणी टंचाईची समस्या. पाईपलाईनच्या दुरुस्तीनंतरही प्रभाग क्रमांक 4 मध्ये पाणीपुरवठा नाही. महिलांची पाण्यासाठी भटकंती. जळगाव जिल्हा प्रशासन जलजीवन मिशनच्या कामांना मुदतवाढ देणार. आचारसंहितेमुळे विलंब होत असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर निर्णय. वाशिममध्ये नोटीस दिल्यानंतरही होर्डिंग्स न काढल्यानं नगर परिषदेकडून कारवाई सुरू. सीईओ निलेश गायकवाड यांची माहिती.
मुर्शिदाबाद इथल्या भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंद महाराजांची ममता बॅनर्जी यांना नोटीस. भारत सेवाश्रम संघाचा अपमान झाल्याचा आरोप, माफी मागण्याची नोटीसमध्ये मागणी. स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे करणार. पथकामध्ये निरीक्षक दर्जाच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश. तपास केल्यानंतर एसआयटी आपला अहवाल वरिष्ठांना सादर करणार. झारखंड हजारीबागचे भाजप खासदार जयंत सिन्हा यांना पक्षाची शोकॉज नोटीस. 2 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश. निवडणूक प्रचारापासून दूर राहून मतदान न केल्यानं पक्षानं बजावला समन्स. सेक्स स्कॅन्डलमध्ये फरार खासदार प्रज्वल रेवण्णा याला भारतामध्ये परतण्याचे एचडी कुमारस्वामी यांचं आवाहन. प्रज्वलला 48 तासामध्ये आत्मसमर्पण करून तपासामध्ये मदत करण्याचा सल्ला. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना धक्का. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 31 मे पर्यंत केली वाढ.